यांचा जेव्हा व्यक्तिगत परिचय माझ्याकडे आला त्यावेळेला मला खरोखर तो परिचय वाचून मी अगदी आश्चर्यचकित झाले. कारण त्यांचा परिचय जेव्हा मी वाचला तेव्हा त्यांनी मिळवलेल्या डिग्रीज आणि सोबत त्यांनी लिहिलेला काव्यसंग्रह बघता मला त्या काव्यसंग्रहाची नावं देखील वाचता येणार नाहीत. हिंदीतली इतकी मोठी नावांची लिस्ट माझ्यासमोर आलेली होती. आज अशी महिला शक्ती आपल्याला इथे माननीय अध्यक्ष कार्यक्रमाच्या म्हणून लाभलेलं आहे, त्याकरता खरोखर अभिमान वाटतो. त्यांचं शिक्षण ऑनररी डेलिट फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ अमेरिका, PhD PG इन सायन्स, BSc इन मॅथ्स यांचे अनेक असे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत, ज्यात प्रतिध्वनी, अनुभव की पोटली, हिमाक्षरा असे अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यात त्यांना सन्मान देखील मिळाला आणि महाराष्ट्र राज्य अकादमीद्वारा अनुभव की पोटली पर राज्यस्तरीय मिळालेले. या आधी देखील मी बरेच अवॉर्ड्स इथे वाचन केले. आणखी काही पुस्तकं आहेत ज्यांनी त्यांनी लिहिलेली आहेत. त्यात काव्यकृतिका, त्यानंतर काव्यलतिका, जुही की गली, मुक्तो की दुनिया असे अनेक काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. अशा आपल्याला मिळालेल्या या महिला अध्यक्षा. त्यानंतर आपल्याला लाभलेले दुसरे प्रमुख असे कार्यक्रमाचे उद्घाटक हे चंद्रपूर येथील प्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि डेव्हलपर आहेत. तसेच श्री माता महाकाली महोत्सवाचे विश्वस्त देखील आहेत. गुरु गणेश अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे ते संचालक आहेत. तसेच ते भारतीय जनता पार्टीचे सचिव देखील आहेत. आणि मल्टीटास्किंग असे असणारे व्यक्तिमत्व आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभले. त्यानंतर आपल्याला लाभलेले दुसरे प्रमुख पाहुणे ते म्हणजे माननीय श्री दिलीपराव बुरटकर. हे एक उत्तम उद्योजक असून ते ओम प्रोसिजन टूल्स अँड MIDC सेंद्रा संभाजीनगर औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. 12वीत असताना त्यांच्या वडिलांचं छत्र हरवलं. आर्थिक परिस्थिती फारशी बेताची होती. आईनी शेतात राबवून शिक्षण त्यांना शिकवलं. पॉलिटेक्निक यवतमाळ गव्हर्नमेंटमधून पूर्ण केले आणि त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये ओम प्रकाश प्रिसिजन टूल्स कंपनीची सुरुवात केली आणि या कंपनीमध्ये समाजातील 6 मुलांना त्यांनी रोजगार देखील दिला आहे. ही अतिशय गौरवास्पद बाब आहे. आणि याच कंपनीचे अनेक टूल्स जसे बजाज, हिरो होंडा, आयशर सारख्या कंपनीमध्ये ते सप्लाय करतात आणि आज ते उत्तम उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. असे आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे. त्यानंतर आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे ते पुढचे म्हणजे माननीय श्री विजयराव गायकवाड. हे माजी नगरसेवक म्हणून नागपूर महानगरपालिका येथून जवळपास 30 वर्षाचा जनसंपर्क साधून ते इथे नगरसेवक म्हणून उदयाला आलेले होते. जवळपास 5 वर्षापासून जिंकण्यात आलेल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून ते 2007 मध्ये नगरसेवक म्हणून आपल्या नागपूर महानगरपालिकामध्ये त्यांनी नगरसेवक पदाची गरिमा सांभाळली. त्यानंतर आपल्याला लाभलेले पुढचे प्रमुख पाहुणे म्हणजे माननीय श्री पुरुषोत्तम विठ्ठलराव गारव्यांकर. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक क्रीडा क्षेत्रातील नामांकित आदरणीय व्यक्तिमत्व आहे. खेळाडू विकासासाठी त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. 34व्या आशियाई जिम्नॅस्टिक ॲरोबॅटिक अँड अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक म्हणून ते प्रतिनिधित्व देखील त्यांनी केलेलं आहे. तसंच भारताला कांस्य पदक देखील त्यांनी प्राप्त करवून दिलं. 2018 मध्ये बाकू अझरबैजान येथे असलेल्या जिम्नॅस्टिक ॲक्रोबॅटिक वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व प्रशिक्षक म्हणून त्यांनी केलेले आहे. अशा कुशल मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅस्टिक खेळाडू इथे घडले आणि त्यांना असा क्रीडा क्षेत्रात त्यांचा उल्लेखनीय असे योगदान देखील आहे. असे आपल्याला लाभलेले माननीय श्री दारवणकर सर हे जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव म्हणून देखील कार्यरत आहे आणि त्यांनी जिम्नॅस्टिकच्या विकासासाठी सक्रिय असं योगदान देखील दिलेलं आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला, MPEd अमरावती विद्यापीठ, BPEd कांस्य पदक प्राप्त अशा सगळ्या गुणांनी संपन्न असलेले माननीय श्री दारवणकर सर असे आपल्याला लाभलेले आजचे पाहुणे. आणि यानंतर आज
जो मंच सजला त्या मंचाला, अतिथींच्या स्वागताने आतुरलेला हा जो मंच आहे त्या मंचाला आपण स्वागत पुष्प देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करूया. त्याकरिता मी स्वागत सत्कार समारंभ सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर श्रीमती वर्षाताई पुनवटकर या ऑर्चिड सिटी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अमरावती इथे कार्यरत आहेत. यांचा सत्कार महासंघाच्या उपाध्यक्षा माननीय सौ संध्याताई पिंपळकर या शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करते. कौशल्याच्या धनी आज आपल्याला कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लाभल्या. सुतार समाजाचं हे गौरवच म्हणावं की आज इतकी मोठ्या प्रमाणामध्ये महिला असताना त्यातनं आज आपल्याला वर्षाताई पुनवटकर या आपल्या कार्यक्रमाला अध्यक्षा लाभलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप आभार आणि खूप खूप म्हणावं तेवढं कौतुक पुरे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री राजेंद्र सुधाकर शास्त्रकार, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर आणि डेव्हलपर आहेत, विश्वस्त आहेत, महाकाली महोत्सव चंद्रपूरचे. यांचा सत्कार माननीय श्री पद्माकर भांगरकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहेत त्यांनी आजचा हा 38वा राज्यस्तरीय उपवर उपवधू पालक परिचय मेळावा याचं रीतसर उद्घाटन झालंय असं जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर माननीय श्री विजयराव महादेवराव राखोंदे माजी नगरसेवक यांचं स्वागत माननीय श्री वासुदेवराव वांढरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर माननीय श्री पुरुषोत्तम विठ्ठलराव गारवणकर यांचं स्वागत महासंघाचे उपाध्यक्ष माननीय श्री बंडूजी जयपूरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर महासंघाच्या माजी अध्यक्षा माननीय डॉक्टर ज्योतिताई राठोड आज आपल्याला लाभलेले माननीय श्री नरेंद्र वनकर साहेब यांचं स्वागत माननीय श्री वासुदेवराव वांढरे साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते.
संघाचे माजी अध्यक्ष माननीय श्री प्रदीपराव जांडवे यांचे स्वागत माननीय श्री दिनेशजी निवसटकर माजी महासचिव करतील अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय महासंघ अध्यक्ष माननीय श्री पद्माकर भारतराव खांडकर यांचे स्वागत आयोजन समितीचे अध्यक्ष माननीय श्री आशिष भांडतकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आशिष भांडतकर जर का उपस्थित नसतील तर भुजंगराव अंडसकर साहेबांनी त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर सन्माननीय महासंघाचे कार्याध्यक्ष श्री वासुदेवराव वानखेडे साहेब यांचे स्वागत आयोजन समितीचे उपाध्यक्ष नंदलाल रावणकर करतील अशी मी विनंती करते. नंदलाल रावणकर ते नसतील तर हेमराज भोंगे साहेबांनी त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करते. सन्माननीय श्री सतीश विठ्ठलराव माणूसमारे यांचे स्वागत आयोजन समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री विजयराव अंडसकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. विजयराव अंडसकर. विजयराव अंडसकर नसतील तर श्री राजू बोबडे यांनी करावं अशी विनंती करते. श्री विजय अंडसकर नसतील तर त्यांनी राजू बोबडे यांनी त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करते. किंवा कोणीही आयोजन समितीमधनं समोर येऊन केलं तरीही चालेल. आशिष अंडसकर. महासंघाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री बंडूजी मारुती जयपूरकर यांचे स्वागत आयोजन समितीचे महासचिव माननीय श्री राजू बोबडे करतील अशी विनंती करते. राजू बोबडे उपस्थित नसतील तर श्री नंदलाल दारवणकर उपाध्यक्ष आयोजन समिती यांनी त्यांचं स्वागत करावं. सहसचिव श्री आयोजन समितीचे समन्वयक श्री रतन पोटे उपस्थित असतील तर त्यांनी त्यांचं स्वागत करावं.
चंद्रपूरचे रहिवासी माननीय श्री शंतनू शास्त्रकार यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. महासंघ उपाध्यक्ष सन्माननीय सौ संध्याताई मधुकर पिंपळकर यांचं स्वागत आयोजन समितीच्या उपाध्यक्षा सौ आशाताई मुरस्कर करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर महासंघ महासचिव सन्माननीय श्री दिनेश रामभाऊ निमसटकर यांचे स्वागत आयोजन समितीचे नंदूजी दारवाईकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते. महासंघाचे सचिव सन्माननीय श्री हरिदास केशवराव नवघरे यांचं स्वागत आयोजन समितीचे सचिव माननीय श्री नितीन राजूरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. नितीन राजूरकर. नितीन राजूरकर नसते तर रमेशराव नवघरे काकाजींनी यावं अशी मी त्यांना विनंती करते. महासंघ सचिव सन्माननीय श्री नरेंद्र लक्ष्मणराव वरंबे यांचं स्वागत आयोजन समितीचे सचिव माननीय श्री प्रमोद मुरस्कर करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रमोद मुरस्कर. ते नसले तर संकेत भांडतकर यांनी यावं आणि त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करते. सन्माननीय सौ अर्चनाताई राजेंद्र दुरतकर यांचं स्वागत महिला आयोजन समितीच्या उपाध्यक्षा माननीय माधुरीताई वांढरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. महासंघ प्रचार मंत्री सन्माननीय श्री किरण रामचंद्र शास्त्रकार यांचे स्वागत आयोजन समितीचे सचिव माननीय भाऊराव बोबडे साहेब यांनी करावं अशी विनंती करते. भाऊराव बोबडे.
किरण शास्त्रकार आलेले नाहीत, तर सन्माननीय महासंघ सदस्य श्री दिलीपराव माणूसमारे यांचं स्वागत भावरा पद्धती करावं अशी विनंती करते. सन्माननीय श्री महेश शास्त्रकार आज उपस्थित नाही. त्यानंतर महासंघ सदस्य सन्माननीय श्री सुनील विजयरामजी गारवणकर यांचं स्वागत आयोजन समितीचे सहसचिव माननीय श्री माणिकराव लाजूरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. माणिकराव लाजूरकर. आज आपल्यात उपस्थित नाही. त्यानंतर महासंघ सदस्य सन्माननीय श्री शालिकराव रामचंद्र दुधरकर यांचं स्वागत आयोजन समितीचे सदस्य माननीय श्री सुरेंद्र ढवळे करतील अशी त्यांना विनंती करते. सुरेंद्र ढवळे. सुरेंद्र ढवळे तर करावं अशी विनंती करते. सन्माननीय प्राध्यापक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संतोष किसनराव वानखेडे महासंघ सदस्य आज आपल्यात उपस्थित नाहीत. त्यानंतर सन्माननीय श्री भूपेश आनंदराव कायरकर यांचं स्वागत आयोजन समितीचे सदस्य माननीय श्री अजय भांदरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. अजय भांदरकर नसते तर संकेत भांदरकर यांनी यावं. शैलेश नवघरे यांनी त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय श्री भूपेश कायरकर यांचं स्वागत होतं. त्यानंतर महासंघ सदस्य सन्माननीय श्री हेमंत लक्ष्मणराव वांद्रे यांचे स्वागत आयोजन समितीचे सदस्य माननीय श्री विलास नवघरे करतील अशी मी त्यांना विनंती करते. विलास नवघरे. संजय वांद्रे उपस्थित असतील तर त्यांनी करावं. विलास नवघरे यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. महासंघ सल्लागार सन्माननीय श्री किशोर गुलाबराव शास्त्रकार हे आज आपल्यात उपस्थित नाही. त्यानंतर माजी महासंघ सल्लागार सन्माननीय श्री गजानन मोतीराम दहीकर यांचं स्वागत आयोजन समितीचे सदस्य माननीय श्री दिलीपराव लाजूरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. दिलीपराव लाजूरकर. दिलीपराव लाजूरकर नसतील तर समन्वयक श्री भोजराजजी ठिलके यांनी त्यांचं स्वागत करावं. महासंघ सल्लागार सन्माननीय श्री गजानन मोतीराम दहीकर यांचं स्वागत सन्माननीय
श्री कायरकर सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मनीषराव कायरकर सर त्यांचं स्वागत करते. महासंघ सल्लागार सन्माननीय श्री विलास मारोतराव रावळे यांचं स्वागत. मारोतराव रावळे सर आज आपल्यात उपस्थित नाही. महासंघ सल्लागार सन्माननीय श्री हेमराज पांडुरंग भोंगे यांचं स्वागत. आयोजन समितीचे सदस्य माननीय श्री रतन पोटे यांनी करावं अशी विनंती करते. रतन पोटे नसतील तर मधुकर वनकर काकांनी त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करते. महासंघ सल्लागार श्री हेमराज पांडुरंग भोंगे सर यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर महासंघ सल्लागार सन्माननीय श्री प्रदीप वसंतराव राजूरकर यांचं स्वागत. आयोजन समितीचे नितीन राजूरकर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आयोजन समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री आशिष विजयराव भांदरकर आयोजन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री दिलीप महादेवराव वांढरे यांचं स्वागत. महासंघ सचिव माननीय श्री नरेंद्र वरंबे करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत इथे संपन्न झालेलं आहे. यानंतर आपण वळूया पाहुण्यांच्या भाषणाकडे. आजचा सोहळा आहे खास. जमलो आपण सारे.